प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे. स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक विकास या विषयावर आपण पुढील 1 तास या ठिकाणी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे कोणत्याही देशाचा विचार केला तरी अर्थव्यवस्था ही असतेच. त्या देशाला इकॉनॉमिक प्लॅन आपल्याला करावाच लागतो. या ठिकाणचा जो आपला टॉपिक आहे तो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं तिथपासून ते आपल्याला आजपर्यंत किंवा त्यावेळेची सध्याची स्थिती काय होती आणि आता आपल्याला सध्या कोणत्या परिस्थितीत जावं लागतंय याचा निश्चित आपल्याला विचार या टॉपिकमध्ये करता येणार आहे. परंतु या टॉपिककडे जाण्या अगोदर नक्की भारतीय अर्थव्यवस्था आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इतिहासाचे जे काही अभ्यासक असतात, जाणकार असतात, ते आपल्याला सांगतात पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि या युद्धजन्य स्थिती का घडून आल्या. अर्थात भारतात अशा पद्धतीची कोणती स्थिती होती की तिथं ब्रिटिशांना 150 वर्ष राज्य करावंसं वाटलं, किंबहुना ते थांबावंसं वाटलं आणि 150 वर्षात मग त्यांनी काय केलं. मग स्वातंत्र्यानंतरची अर्थव्यवस्था किंवा स्वातंत्र्य दरम्यानची अर्थव्यवस्था आपल्याला पाहायची आहे आणि आज आपण कुठपर्यंत पोहोचत आहोत ते आपल्याला निश्चितपणे पाहायचं आहे. इग्नो सेंटरला मी पहिल्यांदा धन्यवाद देऊ इच्छितो. आपल्याला खूप चांगली संधी या माध्यमातून मिळते आहे. अर्थव्यवस्था समजून घेणं हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. वास्तविक पाहता अर्थशास्त्र केवळ अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच अभ्यासावं किंवा राज्य पातळीवर, देश पातळीवर जो अर्थसंकल्प असतो आणि त्यावेळेलाच कुठेतरी अर्थमंत्र्यांनी तो मांडावा आणि आपण समजून घ्यावं अशी स्थिती आता राहिलेली नाही आहे. कारण प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक राज्याला, प्रत्येक ग्रामपंचायतीला अर्थव्यवस्था समजून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये, प्रत्येक बजेटमध्ये उत्पन्न आणि खर्च याची मांडणी असते. म्हणजेच इन्कम आणि एक्सपेंडिचर हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. उधळपट्टी करणं हे कोणत्याही अर्थव्यवस्थेला शक्य नसतं. इतर विकसित देशामध्ये आपण पाहतो तिथं मक्तेदारी असलेली आपल्याला दिसून येते. पण भारतात मिश्र अर्थव्यवस्था आहे, जिथं आपल्याकडे लोकशाही देखील स्ट्रॉंगली किंवा चांगल्या पद्धतीने यशस्वी होत असताना आपण पाहतो. ब्रिटिश राजवटीच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी हुकमी किंवा जुलमी कायदे त्यांची जी व्यवस्था होती ती मांडली. त्या अनुषंगाने देशाची स्थिती कशा पद्धतीने बदलवता येईल, मुळात त्यांना या ठिकाणावरून काहीतरी घेऊन जायचं. विकास करणं हा लुटारूचा कधीही हेतू नसतो. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरती ब्रिटिशांनी जे 150 वर्ष राज्य केलं त्या कालखंडामध्ये आपल्याला अत्यंत मौल्यवान असणाऱ्या वस्तू, दागदागिने यांची लूट करणं, विशेष करून आपण म्हणूया की दागदागिने एक वेळेला खनिज संपत्तीच्या माध्यमातून आपल्याला निर्माण किंवा कुठेतरी आपल्याला काही प्रमाणात मिळू शकेल. परंतु त्यावेळेला शेती उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा भाग असणारा तो म्हणजे मसाल्याचा पदार्थ. या मसाल्याच्या ज्या काही वस्तू होत्या त्याच्यावरती ब्रिटिशांचा किंबहुना जागतिक पातळीवरती सर्वच देशांचा मुख्य हेतू, उद्देश होता की आपण कशा पद्धतीने या वस्तू आपल्या देशामध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा त्याचा व्यापार करून मुबलक प्रमाणात पैसा कसा मिळवता येईल. आपण पाहतो सीतेला रावणाने पळवलं आणि नेऊन ठेवलं कुठं तर लंकेमध्ये, जिथं सोन्याची लंका होती. जिथं सोन्याची लंका होती तिथं नेऊन सीतेला ठेवलं. असा हा रावण दुष्ट प्रवृत्तीचा किंवा दुराग्रह तो रामापासून सीतेला घेऊन जातो आणि तिथं ठेवतो. अर्थात त्याचा विचार, बुद्धी, त्याची काही तर्कशक्ती ही वेगवेगळी असू शकते. परंतु राम आपण ज्या वेळेला उच्चार करतो त्यावेळेला एक आदर्श व्यक्तिमत्व, एक चांगलं आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा आपण विचार करतो. आणि याच रामाला पुन्हा सीता ज्या वेळेला परत मिळवायची असते त्यावेळेला राम मदतीसाठी हनुमंताची मदत घेतली होती. आता अशाच पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्या वेळेला वर्चस्व होतं वेगवेगळ्या देशांचं, वेगवेगळे आक्रमण आपल्यावरती झाली. पहिल्यांदा तर आपल्याकडे आपण म्हणतो की 150 वर्ष
ब्रिटिशांनी राज्य केलं. त्यानंतर हिंदी चीनी भाई भाई असं म्हणत म्हणत आपल्यावरती चीनने आक्रमण केलं. त्यानंतर बांगलादेशाने पण आक्रमण केलं. म्हणजे ही नंतरची आक्रमण ही काही कालखंडातली असतील, कदाचित थोड्या काळात. आणि आज अगदी बघतोय की आपण युक्रेन सारखा देश असेल, रशिया सारखा देश असेल, हे सुद्धा आक्रमण एकमेकावर करते ते आणि वर्चस्व मिळवताना दिसत आहे. विशेष करून आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल की भारतीय अर्थव्यवस्था ही एक जागतिक पातळीवरची अत्यंत महत्वाची असणारी अर्थव्यवस्था आहे. म्हणूनच सर्व जगातल्या इतर देशातील जे काही व्यक्ती आहेत, प्रमुख आहेत त्या ठिकाणचे, त्यांचं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेकडं लक्ष असतं. आणि एकूणच इतर देशात ज्या काही घटना घडतात, मग युक्रेन रशियाचं युद्ध आता जे झालं त्याचा परिणाम हा भारतावर जाणवला. वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात बदललेल्या दिसत आहेत आपल्याला. जी वस्तू 100 रुपयाला मिळत होती ती वस्तू 150 रुपयापर्यंत गेली. आता काही प्रमाणात ते 200 रुपयावर पण गेल्या, काही प्रमाणात ते 130 रुपयापर्यंत पण किमती गेल्या. पण साधारणपणे हे 130 रुपये होणं 100 रुपयावरनं, याचा सुद्धा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यासारखा विषय आहे. त्यामुळे आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था ही नीट समजून घेणं गरजेचे ठरेल. स्वातंत्र्य मिळताना ज्या काही मौल्यवान वस्तू आपल्या दृष्टीने आपल्या देशात होत्या, नैसर्गिक संपत्ती होती, कृषी क्षेत्रातली काही जी संपत्ती होती, शेती हा आपल्याकडचा प्रमुख व्यवसाय होता, ज्याचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने फार महत्वाचा वाटा, म्हणजे 50% पेक्षा जास्त राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा हा केवळ शेती क्षेत्राचा होता. आता या शेती क्षेत्रावरती अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा, कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे इतर देश थोडेफार पाहावे लागतील. त्याचबरोबर भारतातली असणारी स्थिती म्हणजेच एकूण लोकसंख्या पाहावी लागेल. त्या लोकसंख्येला उपजीविकेसाठी कशावरती अवलंबून राहावं लागतं, तर शेतीवर अवलंबून राहावं लागतं. शेतीबरोबरच इतर उद्योग क्षेत्रामध्ये काय स्थिती आहे, त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट जो आत्ता आपण घेणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये, पहिल्या टॉपिकमध्येच, तो म्हणजे सेवा क्षेत्र. त्याच्यावर आपला भर जरी नसला तरी सेवा क्षेत्रापर्यंत आजची भारतीय अर्थव्यवस्था जी पोहोचलेली आहे त्याला कारण काय, किंवा आपण एवढा उशीर का झाला आपल्याला सेवा क्षेत्राकडे जायला. विकसित देश ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला शेती क्षेत्र त्यांच्याकडचं अगदीच कमी झालेलं आहे, आणि भारतात मात्र शेती क्षेत्र आजही चांगल्या पद्धतीचं तसं आहे. आणि शेती क्षेत्रावरती अवलंबून असणारं उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, सेवा क्षेत्र आता आपण पाहतोय की आपल्या भारतात हा मोठ्या प्रमाणावर विकसित होत असलेला भाग दिसतोय. एकूणच राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला असणारी स्थिती आणि आत्ताची असणारी स्थिती यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल होतोय. आयात निर्यातीच्या दृष्टीने आपण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पाहिलं तर शेतीतला हा वाटा जास्त प्रमाणात होता. परंतु एकूणच भारतीय अर्थव्यवस्था जी होती ती आपण म्हणूया की लुटारूनी घर आपलं लुटून न्यावं, तशा पद्धतीनं भारतातली ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर जी लयलूट करून सगळं काही चोरी करून आपल्या घरचा माल जावा, तशा पद्धतीने जी स्थिती झाली होती, त्या अवस्थेत स्वातंत्र्य मिळाल्यावर काय घडलं ते आपण बघूया. स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्था, इकॉनॉमी ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस आपली अर्थव्यवस्था काय होती. एक या ठिकाणी अगदी स्वल्पराम देऊन पॉईंट तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अल्प दरडोई उत्पन्न. आता हे दरडोई उत्पन्न काढलं कसं जातं हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. अल्प दरडोई उत्पन्न म्हणजे काय, आपल्या कुटुंबामध्ये आपण सोपं उदाहरण घेऊया आणि मग टेक्निकली बघूया. अल्प दरडोई उत्पन्न, मुळात दरडोई उत्पन्न ही कन्सेप्ट कशी येते, आपल्या कुटुंबामध्ये समजा एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती एका वर्षाकाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने काबाड कष्ट करून आपण म्हणूया, किंवा जे काही उत्पन्न मिळते, काही जणांच्या कुटुंबामध्ये कदाचित जास्त असेल, काहीच्या कमी असेल, पण एका कुटुंबामध्ये आपण एक छोटं कुटुंब, आपण साधं गरीब कुटुंब म्हणूया, एक वर्षभर कष्ट केल्यानंतर त्यांच्याकडं 1,00,000 रुपये उत्पन्न मिळते. त्या कुटुंबात 4 व्यक्ती राहतात. मग ती छोटी मोठी तुम्ही वयानुसार वर्गीकरण करण्याची काही अपेक्षा नाही, परंतु एकूण लोकसंख्या जी आहे ती 4 आहे. म्हणजे 1,00,000 रुपये उत्पन्न वरती अवलंबून असणाऱ्यांची संख्या ही 4 आहे. मग दरडोई उत्पन्न किती, तर प्रत्येकासाठी किती असं ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला 1,00,000 भागिले 4 तर 25,000 रुपये एवढे. आता 25,000 रुपये एका वर्षात एका व्यक्तीने, मग ते छोटा असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, असा कुठलाही भेदभाव न करता आपल्याला विचार काय करायचा आहे, एकूण उत्पन्न, एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या म्हणजेच दरडोई उत्पन्न.
आता ही दरडोई उत्पन्न मी 1 लाख रुपये उत्पन्न असतानाचं 4 व्यक्तीचं एक कुटुंब विचारात घेतलं, त्यावेळेला 25,000 रुपयामध्ये एका कुटुंबात प्रत्येक महिन्याला किती रुपये येतात, तर 2,000 आणि प्लस काहीतरी आपण म्हणूया 12 महिन्याचं वर्ष, आणि 12 महिन्यासाठी मिळणारं उत्पन्न जे आहे ते 25,000. आता या 25,000मध्ये त्या व्यक्तीला काय काय गरजा असतील वर्षभरासाठीच्या, त्या गरजा पुरेशा होत आहेत का, त्या कशा पद्धतीने पुऱ्या होऊ शकतात, हे आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे. आता याच्याही पुढे जाऊन आपण थोडासा विचार करू की एखादं कुटुंब असेल, त्या कुटुंबाला मिळणारं, समजा एखादा चांगल्या कंपनीमध्ये किंवा चांगला एखादा उद्योग व्यवसाय करणारा व्यक्ती असेल, एखाद्या कुटुंबातला जो कोणी परिस्थिती आपण म्हणूया त्याची सदन असेल, आणि दर वर्षाला येणारं उत्पन्न समजा 10 लाख रुपये असेल, एका वर्षाला येणारं उत्पन्न हे 10 लाख रुपये असेल, आणि त्या कुटुंबातला एकूण संख्या जी आहे ती आपण म्हणूया की 4च आहे. ठीक आहे. आता ही 4 जर संख्या असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला 10 लाख भागिले 4 आपण ज्या वेळेला करतो, दरडोई उत्पन्न काढतो, त्यावेळेला ते 2.5 लाख रुपये येतात. 12 महिन्यासाठी त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला 2.5 लाख रुपये खर्च करायच्यात. अर्थात तो विद्यार्थी असेल तर शिक्षणासाठी त्याला चांगलं दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. ज्याचं मगाशी 1 लाख रुपये उत्पन्न होतं त्याच्याकडे असतानाच 25,000 आहेत, त्याच्यामुळे त्याच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, आपण पाणी म्हणूया, या मूलभूत गरजा, राहण्याची, निवारा म्हणलं की राहण्याची सोय आली. तुम्ही सर्वसाधारण एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी, एखाद्या शहराच्या ठिकाणी जर राहायचं म्हणलं, राहण्यासाठीचं एखादा मुलगा बघा शाळेला आपल्याकडे असतो, 9वी-10वीत असेल किंवा ग्रॅज्युएशन लेवलला असेल, त्यावेळेला 2-3 हजार रुपये त्याला घर भाडंच द्यावं लागतं. 3,000 एका महिन्याला जर घर भाडं दिलं तर 12-36, तिथंच तो समजा 10 महिने राहणार असेल, तिथं 8 महिने राहणार असेल शाळेच्या निमित्ताने, तरी पण तिथंच त्याच्या 25,000 जात आहेत ते, बरोबर आहे. जर तो 12 महिने तिथे राहणार असेल आणि त्याची निवारा व्यवस्था आपण 3,000 रुपयाने विचारात घेतली तर 12-36 ती 36,000 रुपयावर जाते. आणि ज्याच्या कुटुंबाचं उत्पन्नच 1 लाख रुपये, ते राहण्यावरती त्या मुलाला हॉस्टेलला किंवा बाहेर रूमवर ठेवू शकत नाहीत. पण दुसरी बाजू आपण विचारात घेतलं की एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न हे 10 लाख रुपये आहे, आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जर समजा 4 लोक असतील तर 2.5 लाख रुपये मिळत असेल, तर त्या कुटुंबाला शक्य असतं की तो मुलगा किंवा मुलगी 36,000 रुपये देऊन तिथं रेंटवरच्या रूममध्ये ठेवता येऊ शकतो. अशा पद्धतीचे इतर खर्च, मग मेस असतील, इतर कपडे लत्त्यावरचे खर्च असतील, तर ते करणं कशा पद्धतीने शक्य असतं ते आपल्याला बघता येईल. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात जी काय अर्थव्यवस्था होती त्यावेळेला असणारं दरडोई उत्पन्न, आता एका बाजूला आपण दरडोई उत्पन्न बघतोय, त्यावेळेला मी लोकसंख्या जी आहे ती कुटुंबाची स्थिर ठेवली, परंतु उत्पन्न बदललं. पण लोकसंख्या हा घटक स्थिर राहणार आहे का? 2 कुटुंब एकाच कालखंडातले पाहिजे, थोडा कालावधी जर विचारात घेतला आपण, 1947चा ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारताची एकूण लोकसंख्या ही 36 कोटी होती. किती? 36. ठीक आहे, फक्त 36 कोटी लोकसंख्या होती. आणि आज आपली लोकसंख्या जर आपण पाहिली तर 2011च्या आकडेवारी असं सांगते की 121 कोटी लोकसंख्या झाली. 2001लाच ही लोकसंख्या, 2001ची आकडेवारी ज्यावेळेला बघितली त्यावेळेला ती लोकसंख्या ही 102 कोटी होती. 102 कोटीवरनं 121 कोटी झाली, आणि आज आपण 2022 मध्ये राहतोय, म्हणजे ही आकडेवारी 138 किंवा 40 कोटीपर्यंत पोहोचलेली असेल. आता ह्या वाढत्या लोकसंख्येला आपण अन्नधान्य पुरवू शकू का, हा आपला खरा महत्वाचा प्रश्न आहे. मग स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याला उपजीविकेसाठी सुद्धा, म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे जे काही मसाल्याचे पदार्थ होते, जी काही आपण म्हणूया की मानवी उत्क्रांती झाल्यापासून, जंगलापासून आपण कुठेतरी गाव वाड्या वस्त्यावरती आलो, शेती करायला लागलो, जी शेती तयार व्हायला लागली, उत्पादन व्हायला लागली, ते सुद्धा ब्रिटिशांनी नंतर लुटून नेलं आपण पाहतोय. आणि मग राष्ट्रीय उत्पन्न अशा अवस्थेमध्ये किंवा दरडोई उत्पन्न जे आहे ते आपलं अत्यल्प स्वरूपाचं, अल्प या शब्दाचा अर्थ पण समजून घ्या. अल्प कशाला म्हणायचं की जेणेकरून आपल्याला मूलभूत गरजा सुद्धा भागवता येत नव्हत्या. मग त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा. आणि त्यावेळेला काही लोक म्हणतात की आता स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली, पण ज्या वेळेला आपलं घरच लुटून नेलं जातं, बरोबर आहे. कना नावाची जी बालकवीची कविता आपण ऐकतो, पाठीवरती हात देऊन फक्त लढ म्हणा, का? कारण त्यावेळेला घरच उद्ध्वस्त झालेलं होतं. मग अख्खा देशच ज्या वेळेला आपल्याकडे सगळं लूट करून नेली जाते त्यावेळेला आपल्याकडे उत्पन्न नव्हतं. मग काहीतरी करून आपण आपल्या देशातले लोक जे आहेत, मग 36 कोटी लोकसंख्या जी होती त्यामध्ये देखील
विशेष करून आपल्याला म्हणावं लागेल की आपली सुस्थितीला आणण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत होते. त्या कुटुंबाचा आकार, लोकसंख्या त्यावेळेला आपल्याकडं 36 कोटी होती, म्हणजे आजच्या मानाने कमी होती, परंतु देशाचं क्षेत्रफळ हे ज्यावेळेला आपण बघतो, जमीन ज्यावेळेला बघतो त्यावेळेला ती त्याही वेळेला स्थिर होती. आजही आपल्याकडे जमीन आहे ती स्थिर आहे. आपण कुठेही जमीन वाढवू शकलेलो नाही. ठीक आहे. उरलेला जो भाग आहे आपल्या देशाच्या आजूबाजूचा तो पाण्याने व्यापलेला आहे. देशाचं ज्यावेळेला एकूण क्षेत्रफळ आपण विचारात घेतो त्यावेळेला 71% जमीन ही पाण्याने व्यापलेली आहे. समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे. बरोबर आहे. उरलेली भाग 29% जमीन जी आहे ती आपल्याकडं त्याच्यावरही मग आपण म्हणूया की गायरान असेल, म्हणजे चराऊ जमीन असेल, डोंगराळ जमीन असतील, नद्या नाल्यांनी व्यापलेल्या जमिनी असतील, मग याच्यातून उरलेल्या जमिनीवरती आपण शेतमाल उत्पादन करायला लागतो. मग शेतीपूरक व्यवसाय वगैरे आता आपण पाहतो पुढं पुढं. परंतु हे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं कुठेही नोकऱ्या, कामधंदा, व्यवसाय आपण म्हणूया तितकेसे विकसित नव्हते. त्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य 1947ला मिळाल्यानंतर पहिलं जे काही मंत्रिमंडळ आपण म्हणूया ते निर्माण झालं, त्यांनी 1951ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू करण्याचं ठरवलं. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1955-56 पर्यंत. आता 1955-56च्या कालखंडामध्ये कृषी अर्थव्यवस्था कशी वाढेल, शेतीचा विकास कसा होईल याच्यावरती भर दिला. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्टच डोळ्यासमोर असं ठेवलं की शेतीचा विकास करणं. कारण आपल्याकडे काय होतं, लोकसंख्या होती, म्हणजे श्रमिकाच्या सहाय्याने आपण चांगली शेती करू शकू असा प्रयत्न होता. त्याच्यामुळे त्याच्यावरची गुंतवणूक वाढवली, काही प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पूर्ण वाढवले असं शक्य नाही. कारण नुकतंच आपण म्हणूया की आपल्याकडचं लुटून नेलं आणि मग आपल्याकडे राहिलं काय, तर शेतीवरती भर दिला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यानंतर 1956 ते 1960 उद्योगावरती भर दिला, म्हणजे दरडोई उत्पन्न वाढेल, कुटुंबाचा उपजीविका चालेल. आणि खरं तर पहिल्या पंचवार्षिक योजनेतच चांगल्या पद्धतीचा भर असल्यामुळं एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं ही धोरण किंवा ही योजना ही निश्चितपणे लाभदायक ठरली किंवा फायदेशीर ठरली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत उद्योगावरती भर दिला आणि याच उद्योगाच्या आधारावरती म्हणजेच काय होईल, एकामेकाला दुसऱ्या पर्याय चांगला निर्माण होऊ शकतो. कारण यंत्रसामग्री तयार झाली तर शेतीवरती चांगला भर देता येईल. शेतीचं उत्पादन चांगलं निघायला लागलं तर उद्योगातलं जे काही निर्माण होईल, मग ट्रॅक्टर्स निर्माण होतील, ते शेतीसाठी वापरता येतील. शेतीतला माल चांगला उत्पादित झाला तर ट्रान्सपोर्टिंगसाठी उद्योग क्षेत्राचं साधन वापरता येईल. आणि जे काही अवजार असतील, जे पूर्वी म्हणजे ज्यावेळेला आपण स्वातंत्र्य मिळालं नाही त्यावेळेला आपण म्हणूया अगोदरच्या कालखंडात किंवा काही जर ऐकूनही असतील आपले वडील किंवा आजोबांच्या काळात, शेतमालासाठी किंवा शेती उत्पादन करण्यासाठी जी पारंपरिक पद्धतीची साधन सामग्री वापरली जायची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचा, म्हणजे आपण म्हणूया की बैल असेल, याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जायचा. लाकडी अवजारामध्ये ज्या आऊत असतो, कुळव असतो, याचा किंवा नांगरणी आपण म्हणूया, काही चित्रपटामध्ये पूर्वीच्या पाहता येत आपल्याला दिसतं की याचा वापर करून शेतीतलं उत्पादन केलं जायचं. त्यामुळे हे दरडोई उत्पन्न जे होतं ते अल्प प्रमाणात होतं किंवा कुटुंबाला उपजीविका जिथे होऊ शकेल एवढंच उत्पन्न आपण म्हणूया स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला होतं. त्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न देखील कमी असणार. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, एकूण देशामध्ये असणारं शेती क्षेत्रातलं उत्पादन, उद्योग क्षेत्रातलं उत्पादन आणि सेवा क्षेत्रातलं उत्पादन, या सर्वांची गोळाबेरीज करून आलेलं जे काही एकूण उत्पन्न असतं त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. बऱ्याच वेळेला असं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. राष्ट्रीय म्हणजे आपण देशाचं म्हणतो हे बरोबर, पण उत्पन्न आणि बरेच वेळेला उच्चार करणारे काही लोक उच्चार करतात उत्पादन म्हणजे काय आणि उत्पन्न म्हणजे काय. पैशामध्ये ज्याची मोजमाप केलं जातं, गणना केली जाते त्याला उत्पन्न म्हणतात. आणि उत्पादन म्हणजे काय, शेतमालाचं उत्पादन आहे, म्हणजे गहू 1 क्विंटल आहे, ज्वारी 1 क्विंटल आहे, अशा पद्धतीने आपण मोजमाप करू शकतो. दूध समजा 100 लिटर आहे, बरोबर. मग हे लिटर आणि किलोग्रॅम याचं मोजमाप करताना आपल्याला ऍक्च्युली ते एकत्र करता आलं नसतं जर उत्पादन मोजायचं असेल तर.
कारण उत्पादन मोजणं हे एक राष्ट्रीय उत्पादन मोजण्याच्या पद्धतीत ही एक पद्धत आहे. म्हणजे उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. खर्च पद्धती एक वेळेला काढता येईल, उत्पादन पद्धत मोजता येत नाही, कारण काहीच मोजमापाचं साधन हे वेगवेगळं असतं. लिटर असेल, काही वेळेला किलोग्रॅम असेल, काही अंतरावरती असेल. जसं आपण कपडा म्हणतो, कापूस म्हणतो, तो कापूस किलोमध्ये आपल्याला मोजता येत. त्यामुळं उत्पादन आणि उत्पन्न या शब्दामध्ये देखील फरक आहे, हे लक्षात घेणं आपण अपेक्षित आहे. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते देखील स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तुलनात्मकरित्या कमी प्रमाणात होतं. आणि पुन्हा मी आठवणीने सांगतोय की ह्या अवलंबून आपण 50% जास्त किंवा 60-70% पर्यंत ते आपलं केवळ शेतीवरती अवलंबून होतं. आता हे दोन तिन्ही भाग असल्यानंतर म्हणजे दरडोई उत्पन्न कमी आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे, त्यामुळं एकूण जी काही लोकसंख्या आपल्या समोर होती त्या आमच्याकडं बेरोजगारी, बेकारी, दारिद्र्याचं मोठं प्रमाण हे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. आणि त्यामुळेच अल्प विकसित अर्थव्यवस्था म्हणून भारताची जागतिक पातळीवरती, खरं तर मी मुद्दाम इथं अल्प विकसित असा शब्द लिहिलाय, विकसनशील असा शब्द वापरलेला नाही. कारण आता आपण विकसनशील अर्थव्यवस्थेत आहोत. विकसित आहोत का तर नाही, अजूनही आपल्याला काही टप्पे पुढे जायचंय, त्यावेळेला आपण विकसित होऊ. आता विकसनशील आहोत. इथं अल्प विकसित म्हटलंय, किंबहुना परकीय आक्रमण ज्या वेळेला झाली त्यावेळेला भारत हा एक गरीब देश आहे किंवा दारिद्र्यात असणार कितपत पडलेला देश आहे आणि आपण त्याच्यावर सहज वर्चस्व मिळवू, तिथली जी संपत्ती आहे ती लुटून नेऊ, अशा पद्धतीचा विचारधारा करणारा जागतिक पातळीवरचा विचार असल्यामुळं इथं आपल्याकडे येऊन त्यांनी आक्रमण केली. अजून याच्यात खरं तर ऍडिशन खूप पॉईंट सांगता येते. शिक्षणाचं प्रमाण आपल्याकडे कमी होतं. शिक्षण नसल्यामुळं ब्रिटिशांनी इथं शिक्षण देण्याचा विचार केला आणि मग इंग्लिश रूढ झाली आपण म्हणूया. आपण जे काही मराठी मीडियम मध्ये आता शिकतोच समजा, मग इंग्लिशची सुरुवात करण्याचं कारणही त्यांचं होतं की त्यांना इथं कमी पैशात लिखापडी करणारी माणसं मिळाली. बरोबर, यांना कुठूनही खर्च नव्हता करायचा. खर्च न करता इथलीच साधन सामग्री वापरायची, इथलेच श्रमिक वापरायचे आणि आपल्या देशाला जेवढं काही साधन संपत्ती नेता येईल तेवढी नेण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे अल्पविकसित अर्थव्यवस्था म्हणून देखील आपल्या देशाला त्या ठिकाणी ओळखलं जात आहे, अशी आपल्याला स्थिती दिसून येते. आता जागतिक पातळीवरची ओळख आपली निर्माण जरी झाली असली तरी आपलं कृषी क्षेत्र हे कसं चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करणार आहे ते आपल्याला आता पुढे पाहता येईल. कृषी क्षेत्र किंवा शेती क्षेत्र त्याला म्हटलं जातं, ऍग्रिकल्चर सेक्टर. कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रमुख क्षेत्र आहे. आता याला प्रमुख का म्हणायचं, प्रत्येक शब्दाचे आपण विश्लेषण बघू शकतो. अर्थव्यवस्थेला आपल्याकडे असणारा सबळ करण्यासाठी मनुष्यबळ हे मुबलक आहे. विकसित देशाकडे आपण त्यावेळेला पाहतो, मग जर्मनी सारख्या देशात पाहतो त्यावेळेला त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे पण टेक्नॉलॉजी जास्त आहे. आपल्या भारतात आपण पाहतो आपल्याकडे टेक्नॉलॉजी कमी आहे परंतु मनुष्यबळ मुबलक आहे. त्यामुळे कमी प्रमाणात आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला मनुष्यबळ मिळू शकतं आणि मनुष्यबळाला रोजगार देण्याचं साधन म्हणून हे कृषी क्षेत्राकडे पाहिलं जातं. म्हणूनच स्वातंत्र्याच्या वेळी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला सुमारे 85% लोकसंख्या ही उपजीविकेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ही शेतीवर अवलंबून. आता ज्यावेळेला 85% लोकसंख्याच शेतीवर अवलंबून होते आणि राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा देखील 50% किंवा त्यापेक्षाही जास्त वाटा हा शेती क्षेत्राचा असतो, त्यावेळेला शेतीला अग्रगण्य स्थान आणि मगाशी मी सांगितलं तशा पद्धतीनं पहिल्या पंचवार्षिक योजनेत देखील शेतीवरती आपला विशेष भर दिलेला दिसतोय. त्याचं कारणच मुळात ते होतं की शेती विकसित झाली तरच आपल्या देशाला चांगली स्थिती येऊ शकते, अन्यथा इतर कोणत्याही मार्गाने स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याला अर्थव्यवस्था सबळ करणं शक्य नव्हतं. याला जोडून अजून 2-3 मुद्दे तुम्हाला लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला पुढं समजायला आणखी सोपं किंवा सोयीस्कर होईल असं मला वाटतं. पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56 पर्यंत मी सांगितली, 55 पर्यंत, 56 ते 60 ही दुसरी पंचवार्षिक योजना सांगितली. तिसरी पंचवार्षिक योजना ज्यावेळेला आपण सुरू केली त्यावेळेला 1960 पासून ते आपण म्हणूया 1965 पर्यंत. आता या कालखंडात काय घडलं, ज्यावेळेला आपण इथं बारकाईने पाहतो त्यावेळेला 63च्या दरम्यान आक्रमण आपल्यावर घडून आलं. चीन म्हणजे गोड गोड बोलून आपण म्हणतो ना हिंदी चीनी बाही बाही, आणि तसं म्हणूनच त्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं
म्हणजे अगोदर 47ला आपल्यावरती 150 वर्ष राज्य आपल्यावरती झालं होतं ब्रिटिशांचं, तरीही आपल्याला इतर देश मदत करतील किंवा आपण आयात निर्यातीची स्थिती वाढवूया इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या. आता आपण पाहतो की चीनच्या वस्तू आपण मोठ्या प्रमाणावर भारतात वापरतो. मग तरी देखील त्यांनी आक्रमण केलं, त्याच्यामुळे आपली पंचवार्षिक योजना ती पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून वार्षिक योजना लागली. 1963ला वार्षिक योजना घेतली, 64ला वार्षिक योजना घेतली आणि 65ला देखील वार्षिक योजना घेतली. त्यामुळे पंचवार्षिक योजना नाही म्हणता येत. लक्षात येतं. 65च्या वेळेला आपल्याला बांगलादेशाने पुन्हा आक्रमण केलं. तरी देखील इथपर्यंत मी सांगण्याचं कारण असं, तरी देखील पहिल्या पंचवार्षिक योजनेत इतक्या चांगल्या पद्धतीने शेतीवरती भर दिला होता. आपण म्हणूया की भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी चांगल्या पद्धतीचे जे बीजारोपण केलं होतं कृषी क्षेत्राचं, त्याचं फलित आपल्याला 65 आणि 66ला मिळालं, ते म्हणजे पहिली हरित क्रांती झाली. काही राज्यामध्ये चांगल्या पद्धतीची सुधारित बी बियाणे, यंत्रसामग्री, खतं वापरल्यामुळं शेती क्षेत्राचं उत्पादन हे 4 पट वाढलं. म्हणजे कुठे 4 पट, कुठे 5 पट. म्हणजे गहू, तांदूळ असं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि त्याचा फायदा झाला की आपल्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य मिळायला मदत झाली. आणि आताही आपण पाहतो की काही सुधारित वाहन किंवा सुधारित पद्धतीचं जे बियाणं आहे ते जर वापरलं तर आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं. अर्थात त्याच्यात काही दोष आता आपण पाहतोय की मिळायला लागले, दिसायला लागलेले आहेत. पण जरी दोष असले तरी उपजीविकेसाठी आपल्याला काही प्रमाणात का होईना देशाला तरलं किंवा टिकवलं. चांगल्या सुधारित बी बियाण्यामध्ये चांगले आपल्याला हायब्रिड पद्धतीचे जे काही वाज निर्माण झाले, त्याच्यामुळं 1965 मध्ये पहिल्या क्रांतीला आपल्याला चांगले फायदे मिळाले. दुर्दैवाने आपण म्हणूया की पुढं जे काही चौथी पंचवार्षिक योजना राबवली गेली त्यावेळेला आपल्याला बेरोजगारी वाढत होते आणि त्यामुळं रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागला आपल्याला त्या पुढच्या योजनेमध्ये. आणि पुन्हा 1972 मध्ये आपल्याला दुष्काळाला देखील सामोरं जावं लागतं. या दुष्काळाच्या स्थितीमध्ये काय झालं, वेगवेगळे साथीचे आजार आले, रोगराई पसरली आणि पुन्हा ज्या अर्थव्यवस्थेला आपण म्हणूया की एक प्रकारची खिंड पडली की काय, अशा अवस्था निर्माण झाली. त्यामुळे अल्पविकसित अर्थव्यवस्था ही विकासाच्या कडे वाटचाल करताना 72च्या काळातही दुष्काळाला सामोरं जावं लागलं. 80 मध्ये स्थिती काही प्रमाणात बेकारी आणि बेरोजगारीच्या स्थितीकडे होतो. त्यानंतर 90ला मी थोडंसं निगेटिव्हिटीकडे जरी सांगत असतो तरी आपण चांगल्याकडे जातोय आणि पुन्हा चांगल्यातून कुठेतरी समस्या आपल्याला येतात. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला आपण स्वातंत्र्य मिळण्याचा काळ म्हणजे सहज स्वातंत्र्य मिळाले, काही जण म्हणत असतील, तर ते मिळाल्यानंतर सुद्धा टिकवणं. ज्यावेळेला आपलं कुटुंब आपण चालवतो त्यावेळेला कुटुंब प्रमुखाला आपण विचारून बघा की आपलं कुटुंब हे सहज रोजच्या रोज सगळंच छान चाललेलं आहे असं सगळे आपल्या घरातले दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जात असतात. म्हणून मी मगाशी सुरुवातीलाच सांगताना सांगितले की आपल्या कुटुंबात आपल्याला माहीत न होता ज्या वेळेला उत्पन्न सोर्सेस आपले कमी जास्त होतात, नवीन आपल्या काही कल्पना असतात, आयडियाज असतात, एखादी गाडी घेतो आपण, घर घेतो आपण, त्यावेळेला आपल्या आर्थिक जी कोंडी होते आपल्या कुटुंबावरती कळत न कळत सगळ्यावरती ताण येत असतो आणि ते उत्पन्न ते काढून घेतलं जातं. किंवा एक गाडी घेतली तर त्याच्या गाडीसाठी लागणारा खर्च हा वाढत असतो, मेंटेनन्स हा वाढत असतो. घर घेतलं तर घरासाठीचा लागणारा खर्च, आधी दिलं जाणारं रेंटवर असणारं घर किंवा आधी स्वतःचं एक होतं परंतु दुसरं अजून एक घर घेतलं, त्याचे हप्ते सुरू होतात. मग एकूणच हा खर्च वाढायला सुरुवात होतो. मग त्यामुळे कुटुंबावरती ताण येतो. तशा पद्धतीनं देशाच्या अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला देशावरती सुद्धा वेगवेगळे प्रयोग करण्यात आले, परंतु त्या प्रयोगातून कुठेतरी आपल्याला अडचणी येत गेल्या आणि त्यामुळं आपण 90ला अशी स्थिती निर्माण झाली. तिथपर्यंतच मी फार पुढच्या टप्प्यात जाणार नाही कारण नंतरच्या काही लेक्चर्समध्ये मी त्या टप्प्यांकडे जाईल. पण 90च्या मधलं पहिला मात्र मला सांगणं अपेक्षित आहे आजच्या मध्ये तरी निश्चितपणे. 1990ला आपली स्थिती अशी झाली, पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं त्यावेळेला. बरेच जणांना आठवत असेल किंवा माहिती असेल, तुमचे वडीलधारी मंडळी तुमचे सांगतील तुम्हाला. त्यावेळेला केंद्रामध्ये अर्थमंत्री म्हणून देखील आपले मनमोहन सिंग होते. त्यांनी जी काही स्थिती त्यावेळेला आपण देशाची पाहतो त्यावेळेला आपल्या तिजोरीमध्ये असणारा पैसा, संपत्ती केवळ 15 दिवस पुरेल एवढी शिल्लक होती.
15 दिवसानंतर आपल्याला खायला मिळणार नाही, अशी स्थिती 1990ला निर्माण झाली. आता त्या स्थितीत असताना देखील म्हणजे 90च्या अगदी शेवटीचा कालखंड होता की आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घ्यावे लागतील, त्याच्याशिवाय आपली अर्थव्यवस्था टिकू शकणार नाही. अशा वेळेला पी व्ही नरसिंहराव सरकार असताना डॉक्टर मनमोहन सिंग, तुम्हाला माहिती आहे पाठिंबाचे पंतप्रधान होते, जे आत्ताचे नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या अगोदरचे ज्यावेळेला आपण पंतप्रधान होतो त्यावेळेला त्यांची आर्थिक नीती किंवा अर्थविषयक विचार तुम्ही जर ऐकले वाचले तर निश्चितपणे ते देशाला फायदेशीर होते असे तुम्हाला दिसून येईल. कारण त्यांचा तो अनुभव 1990-91चा कालखंड, त्यावेळेस असणारे जे काही पक्ष आपण राजकारण म्हणूया त्या बाजूला न विचार करता आर्थिक दृष्टीने त्यांचा झालेला देशाला फायदा हा निश्चित होता. असं काय केलं होतं मनमोहन सिंग यांनी, ज्यावेळेला आपण विचार करतो एक अर्थमंत्री म्हणून म्हणूया, कारण आतापर्यंत मी कुठलेही अर्थमंत्री आर्थिक विचारधारा सांगितलेली नाही, परंतु यांच्याकडे असं विशेष काय होतं की त्यांना आपल्याला पुन्हा असं कोणाला तरी वाटलं की आपण त्यांना पंतप्रधानांपर्यंत नेऊया. त्यांचे कालखंड वेगवेगळे असतील, पंतप्रधान म्हणून व्यक्ती म्हणून वेगळ्या भूमिका असतील कदाचित नंतर, परंतु आर्थिक विचार मांडताना 1991ला जे सरकार आणि देशाची एकूण स्थिती होती ती मी तुम्हाला असं सांगतोय की 15 दिवस पुरेल एवढीच संपत्ती देशाकडे होती, किंवा काही काल 5-6 महिन्यापर्यंत पुरेल असं आपण म्हणूया. परंतु देशाला त्या अवस्थेत टिकवणं, ऊर्जित अवस्थेत आणण्याच्या दृष्टीनं छानसा एक शब्द वापरला त्यांनी. 3 शब्द वेगळ्या पद्धतीने टॅकल केले आणि त्याची पुन्हा संकल्पना तयार केल्या, मांडणी केली आणि चांगल्या पद्धतीने आजपर्यंत आपण पाहतोय त्याचे फलित किंवा फायदे तोटे परत आता सुरू झाले. तो शब्द होते खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आता याचे अर्थ काय? खाजगीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय? सरकारची मालकी असणारे काही भाग होता तो खाजगीकरणाला त्यांनी परवानग्या दिल्या. पूर्वी त्या परवानग्या तितक्याच्या प्रमाणात नव्हत्या, त्या कमी प्रमाणात होत्या. उदारीकरणामध्ये पण तो भाग विचारात घेतला, जागतिकीकरणामध्ये पण तो भाग विचारात घेतला. म्हणजे जग हे एक कुटुंब आहे असं संकल्पना मांडली आणि त्या दृष्टीने आयात निर्यातीसाठी भारतीय अर्थव्यवस्था खुली केली. मगाशी जे आपण म्हणालो होतो की आयात निर्यात भारताची कमी आहे, ती वाढायला प्रोत्साहन मिळालं. जगाची बाजारपेठ आहे, म्हणजे आज आपण पाहतो की एखाद्या पुणे मुंबई सारख्या, कलकत्ता सारख्या शहर असेल, दिल्ली सारखे शहर असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या भारतामध्ये यायला उत्सुक असतात. आपल्या देशातल्या अनेक कंपन्या ह्या परदेशात जायला तयार असतात. मग या कंपन्यांचा आयात येणं जाण्याच्या वेळेला होईल त्यावेळेला अर्थव्यवस्था सबळ व्हायला मदत होईल. राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं आपल्याला केवळ आपण शेती क्षेत्रावरती स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपला भर होता, एकूण लोकसंख्या शेतीवरती अवलंबून होते, तरी देखील आपली उपजीविका भागवण्याच्या दृष्टीनं, अपेक्षित आपल्या मूलभूत गरजा असलेल्या भागवण्याच्या दृष्टीनं आपल्याला दारिद्र्य, बेकारी, बेरोजगारी याला आपल्याला सामोरं जावं लागत होतं. त्यातून बाहेर निघण्यासाठी 90च्या नंतर प्रयत्न चांगले करण्यात आल्याचं आपण पाहतो. त्यानंतर आपण बघूया स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्य काय होतं. प्रति हेक्टरी कमी उत्पादन, एकूण उत्पादन जे होतं ते प्रति हेक्टरी कमी होतं. म्हणजे काय, आता मी जे काही विश्लेषण सांगितलं त्याच्यातले काही गोष्टी बघा पटकन आपल्याला लगेच लक्षात येतं. पहिली हरित क्रांती 1965-66, आता सांगितलं की सुधारित पद्धतीचे बी बियाणे वगैरे वापरले, आधुनिक तंत्रज्ञान वापरलं म्हणून आपलं उत्पादन वाढायला मदत झाली. त्याच्या अगोदर होतं का? नव्हतं. निश्चितपणे ते उत्पादन कमी होतं. आता हे उत्पादन कमी असण्याचं कारण काय की शेतकऱ्यांचा दृष्टिकोन, जो तिसऱ्या पॉइंटमध्ये आपल्याला सांगितलंय, त्यांचा दृष्टिकोन व्यापारवादी नव्हता, व्यापारीकरणाचा त्यांच्याकडे अभाव होता. म्हणजे आपण आता आंब्याचे दिवस आहेत आणि आता आपण पाहतोय की शेतीमध्ये आंबा जो पिकतो, कुठल्या तरी शेतकऱ्यांनी घेतलेलं हे उत्पादन आपण म्हणूया, पूर्वी फक्त बांधावरती, ओढ्याच्या काठी, कुठेतरी आजूबाजूला जिथं शेती उत्पादन घेतलं जात नाहीये, कुठेतरी आंब्याची झाडं आहेत, तिथले आंबे काढायचे, आणायचे आणि ते घरी कुठेतरी पिकवले जायचे, एका ठिकाणी ठेवले जायचे आणि ते नातेवाईकांमध्ये दिले जायचे. आणि जे उरले खाता येत नाहीत, संपवता येत नाही म्हणून आपण म्हणूया की उकिरड्यावरती टाकण्याची पद्धत होती. संपलेच नाही. थोडासा विनोदाचा भाग वाटेल कदाचित, पण एक छानसं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता आंब्याचा जरी सीझन असला तरी याच कालखंडात आपण पाहतो मागे 1 महिन्याभरात 2 महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम सुरू होते आणि सगळ्यात महत्वाचे कार्यक्रम म्हणजे लग्न समारंभ होते.
या लग्न समारंभामध्ये जेवणावळ्या ज्या होत्या त्या आंब्याचे जेवण किंवा आंब्याचा रस, मोठं रांजण आपण म्हणूया, मातीचं मोठं भांडं असायचं आणि त्याच्यामध्ये आंब्याचा रस केला जायचा आणि जेवणावळ्या त्याच्यात दिल्या जायच्या. आलेल्या सर्व परिपाहुण्यांना, माणसांना आंब्याच्या रसाचं जेवण दिलं जायचं. बरोबर. आता एवढ्या प्रमाणावर म्हणजे शेतीतलं आलेलं उत्पादन हे कुठेही विक्री करणं. आता कोणत्याही लग्नामध्ये ज्यावेळेला आपण आमरस दिला जातो त्यावेळेला एवढूसा वाटीवर दिला जातो. बरोबर. वाटीमध्ये असेल किंवा काही ठराविक लोकांच्या ठिकाणी मिळत असेल त्यावेळेला तिथं गावोच्या गावं जेवायला घालणं ती प्रथा होती. बरोबर. पण आता आपल्याला मिळणार आता कुठं आपण पाहुण्यांकडे जातो येतो किंवा शेतकऱ्यांकडे जातो येतो त्यावेळेला आपल्याला कुणीही असं 1-2-4 पिशव्या भरून आंबे देणार नाही. त्यावेळेला ते फक्त वितरित करायचे. आणि जास्त जर एखाद्याला खूप चांगला विचारी असेल, समजा व्यापारी करण्याचा विचार करणारा शेतकरी असेल तर तो कुठेतरी गाव पातळीवरती आठवडे बाजारामध्ये ते विक्रीसाठी आंबे द्यायचे. आता शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल, उत्पन्न कसं वाढेल, तर ते वाढणार नाही असं. कारण उत्पन्न हा शब्दाकडे तो जाऊच शकत नाही. त्याचं म्हणणं हे बांधावरती शेतावरती कुठेतरी पिकलेलं हे आहे आणि ते फळ आहे, ते आपण खावं, इतरांना वाटावं, द्यावं, एवढाच त्याचा उदार दृष्टिकोन. त्यामुळे उरलेल्या शेतीमध्ये सुद्धा जे काही तांदळाचं पीक घ्यायचं, ज्वारीचं पीक घ्यायचं, बाजरीचं पीक घ्यायचं, मक्याचं पीक घ्यायचं, याच्यातून काही प्रमाणात विक्री केलं जायचं. काही प्रमाणात म्हणजे अगदी 10-20% शेतमाल हा विक्रीपर्यंत आठवडा बाजार किंवा तालुक्याच्या ठिकाणाला तो विकायला जायचा. तालुक्यापेक्षा पुढे तो शेतकरी विक्रीसाठी जात नव्हता किंवा माल पाठवायचा. एक तर पहिला पॉइंटच आपण इथं असं घेतलेला आहे किंवा आहे तो सांगताना, प्रति हेक्टरी कमी उत्पादन. 1 एकर जमीन असेल किंवा 10 एकर जमीन असेल तर 10 क्विंटल एवढंच 10 एकरामध्ये उत्पादन निघायचं. लक्षात येतं मी काय म्हणतोय ते बघा. 10 एकरभर जमीन आहे आणि 10 क्विंटल किंवा 10 पोतीवरच धान्य त्याच्या घरामध्ये यायचं. 1 क्विंटल बरोबर 100 किलो म्हणजे काय, 1000 किलोच धान्य मिळायचं. आणि 1000 किलो धान्य असेल त्यावेळेला मी मागाशी लोकसंख्या जशी स्थिर ठेवली तशी लोकसंख्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात कुणाकडेही स्थिर राहिली नाही. कुटुंबाचा आकारमान किंवा लोकसंख्या वाढीचा वेग हा वाढतच गेला. म्हणून तर सरकारला धोरण राबवावं लागलं, हम दो हमारे दो. छोटे कुटुंब सुखी कुटुंब हे का गरजेचं वाटलं. नंतर लोकसंख्या एवढी भरमसाठ वेगाने वाढली की म्हणून ते अजूनही वेगाने वाढते तशा पद्धतीनं. काही प्रमाणात लोकसंख्या वाढीचा वेग आता कमी झालाय, परंतु वाढ ही सातत्याने होत गेली. कारण कुटुंबामध्ये अनेक, मी खरं तर याच्यावर अजून गेलो नाही की सेवा क्षेत्राच्या अनुषंगानं वैद्यकीय सुविधा तेवढ्या प्रमाणात नसल्यामुळं जन्माला आलेल्या प्रत्येक कुटुंबामधला व्यक्ती हा दीर्घकाळ किंवा काही काळ जगू शकेल असं. आत्ताची आयुर्मर्यादा ही 65 वर्ष आहे आणि त्यावेळेची सरासरी आयुर्मर्यादा किती होती, 1951ला काढलं तर 32 वर्ष एवढंच व्यक्ती जगू शकत होता. सरासरी आयुर्मर्यादा 32 वर्षात आपल्याला काय करता येऊ शकतं सरासरी. कुणी 10 वर्षात जाईल, कुणी 40 वर्षात जाईल, कुणी 50 वर्ष, जास्तीत जास्त 50 वर्ष. बरोबर. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामधल्या आपल्या सोयीसुविधा वाढल्या. त्यानंतरच्या आपण 70च्या नंतरची काही लोक बघतो त्यावेळेला ती लोक थोडीशी जास्त काळ जगलेली आपण क्वचित, म्हणजे अपवाद आपण म्हणूया 1000मध्ये 0.5 म्हणजे 2000 एक माणूस जो की 100 वर्षापर्यंत जात असेल आत्ता. आणि त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्यांचा कालखंड विचारात घेतला, सरासरी आयुर्मर्यादा ही 32 वर्ष होती. आता 32 वर्ष वय असताना त्या कुटुंबासाठीचं किती उत्पन्न मिळवलं, तर त्याचं एकूण असणारं उत्पन्न जे आहे ते प्रति हेक्टरी कमी उत्पादन, एकूण उत्पादन निघणारे हे 10 एकरा पाठीमागं कुठेतरी 5-10 क्विंटल किंवा 500 किंवा 1000 किलो धान्य, मग ज्वारीचं असेल, मक्याचं असेल, ज्वारी, मका, गहू वगैरे तर पुढे नंतर मग ही उत्पादने जी आहेत ती कमी प्रमाणात होती. त्यातूनही व्यापारीकरणाचा मुद्दा नव्हता. उत्पादनाचे जे जुनाट तंत्र आहे, मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं लाकडी यंत्रसामग्री किंवा साधन सामग्री वापरली जायची. जमिनीमध्ये लाकूड नांगरट करायची म्हणलं तर लाकडाच्या साहाय्याने आपल्याला फार करता येऊ शकत नाही किंवा खोलवरती ती जमीन होऊ शकत नाही नांगरट. त्यामुळं उष्णतेचा जो काय आपण म्हणूया, उन्हाळ्याच्या काळात शेतकरी सगळे जमीन जे आहे ते नांगरून टाकतात. कारण जमीन जर तापली, गरम झाली तर त्याचा फायदा काय होतो, पुढचं जे पीक घेणार आहोत तर त्याच्यामध्ये जीवनावश्यक त्या पिकासाठी आवश्यक असणारे घटक
जे आहेत ते जमिनीमध्ये जास्त असतात आणि नंतर जे बीजारोपण होईल, पाणी दिलं जाईल, त्यावेळेला ते योग्य प्रमाणात मिळालं की उत्पादन चांगलं होऊ शकतं. पण लाकडी अवजार ज्या वेळेला वापरलं जात आहे, आता आपण पाहतो की सुधारित पद्धतीचा ट्रॅक्टर वापरतो आणि ट्रॅक्टर अगदी 1 फूट 2 फूट म्हणलं तर खाली जाऊ शकतो नांगरट करणं, त्यामुळे जमीन पूर्ण उलट पालट आपल्याला 2 फुटापर्यंत मिळू शकते. त्यामुळे चांगल्या पद्धतीने पोत येऊ शकतो. त्यामुळं ही जुनाट साधन सामग्री मग बैलाच्या सहाय्याने किंवा आपण म्हणूया प्राण्याच्या सहाय्याने शेती केली जायची. बरोबर आहे, यंत्रसामग्री मोठी नसल्यामुळं आता आपण बघतो की अगदी छोटा मोठा ट्रॅक्टर जे हवे त्या एरियामध्ये हवे तेवढा भाग तुम्हाला मशागती करून देऊ शकतात किंवा नांगरट करून देऊ शकतात, पेरणीच्या वेळेला मदत करू शकतात. वेगवेगळे अवजार औषध फवारणीच्या संदर्भात असतील त्यावेळेला औषध फवारणीसाठी नाही, अगदी तुम्ही 2010 पर्यंत पाहिलं तरी औषध फवारणीसाठीचे तंत्रयंत्र तेवढी सुधारित नव्हती. आत्ता आता ती कुठेतरी विकसित व्हायला लागलेली दिसतात. शेतीच्या व्यापारीकरणाचा अभाव, मी मागाशी म्हटलं तसं पद्धतीनं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला किंवा त्यानंतरच्या काही कालखंडात, त्याच्या अगोदरच्या कालखंडात त्या गाव पातळीवरती शेतातला माल हा तिथल्या तिथं वाड्या वस्त्यावरती विकला जायचा, आठवड्या बाजारात गावाच्या ठिकाणी विकला जायचा, जास्तीत जास्त तालुक्याच्या ठिकाणापर्यंत तो विक्रीसाठी पोहोचवला जायचा. आणि वाहतुकीचं साधन म्हणून पूर्वी अगदी व्यक्तीचा आपण पाहतो त्यावेळेला तो घोड्यावरती जातोय, उंटावरती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय आणि माल वाहतुकीसाठी बैलगाडीचं साधन हे मोठ्या प्रमाणावरती वापरलं जात होतं. आता बैलगाडीमध्ये किती साधन सामग्री तुम्ही विक्रीसाठी नेऊ शकता, बरोबर आहे. त्याच्यासाठी पुन्हा बैलगाडीला ते बैलजोडी जे काय असणार आहे त्यांना दिवसभर तिथं चारा पाणी द्यावा लागेल, म्हणजे आठवडे बाजाराला विक्रीला गेला तर त्याचा चारा पाणीच अगोदर त्या गाडीमध्ये भरावं लागेल, मग तिथं विक्रीसाठीचा माल न्यावा लागेल आणि त्यातून मिळणारी काही जी सोयी सुविधा आहेत विक्री केली जाईल, त्यातून येणारे काही पैसे आपण म्हणूया, त्या पैशाच्या सहाय्याने आता चलन हा एक आणखी वेगळाच टॉपिक आहे, बरोबर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा चलन चलन आपण रुपया म्हणतो, बरोबर आहे. आता ह्या रुपयाची उत्पत्ती म्हणजे पैसा हा घटक ज्या वेळेला समग्र लक्ष अर्थशास्त्रात शिकायला घ्याल, विचार करा त्यावेळेला तो पैसा, पैशाची उत्क्रांती कशी झाली, पैसा म्हणजे काय, मुळात आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय हे सुद्धा बघावं लागतं. म्हणजे शेतीचं व्यापारीकरण ज्या वेळेला आपण विचार करतो त्याचा अभाव किंवा त्याचं कमी प्रमाण आपल्याला दिसून येतं. आता शेतीनंतर आपण पुढे कुठे गेलो तर उद्योग क्षेत्राकडे गेलो. तत्पूर्वी मी तुम्हाला आठवण केली त्या पद्धतीनं अर्थशास्त्र म्हणजे काय ते आपण एका मिनिटासाठी बघूया आणि मग कृषीत आपण मध्ये जो काही उद्योगाकडे चाललेला आहोत तो प्रवास आपला आणखी सोयीचा होईल. अर्थशास्त्र म्हणजे काय, अमर्यादित गरजा, मर्यादित साधनं, मर्यादित साधनांचा पर्याय वापर करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अमर्यादित गरजा, मर्यादित साधनं, मर्यादित साधनांचा पर्याय वापर करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. हीच व्याख्या तुमच्या कुटुंबासाठी लावून बघा, हीच व्याख्या आपल्या देशासाठी लावून बघा, हीच व्याख्या तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जिथं काम करत असाल, जिथं तुमचा व्यवसाय सुरू असेल तिथं तुम्ही लावून बघा, 100% लागू पडणारी व्याख्या आहे. प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक क्षेत्रात लागू पडणारी ही अर्थशास्त्राची व्याख्या आहे. कल्पना करून बघा, अमर्याद गरजा, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी अमर्याद विचार करताय. तुम्हाला हवं मोठं घर, तुम्हाला हवी मोठी गाडी, तुम्हाला हवी 4 चाकी गाडी, तुम्हाला हवी मोठ्या साधन सामग्री आहेत का? काही प्रमाणात हो येत असेल, पण परत म्हणाल सर तुम्ही आणखी आणखी बोलायला लागला, त्यावेळेला मनात यायला लागलं नाही नाही. मग नाही नाही म्हणताना दुसरा शब्द उच्चारून बघा, अमर्याद गरजा. गरजा अमर्यादित आहेत, त्या न संपणाऱ्या आहेत. म्हणजे घरात कुटुंबात स्त्री असेल पुरुष असेल, मुलगा असेल मुलगी असेल, त्याच्या मागण्या थांबणाऱ्याच नाहीत, त्या अमर्यादित आहेत. मग दुसरा शब्द सुरू होतो, मर्यादित साधना. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो. मर्यादित साधनं, बरोबर आहे, जे मर्यादित आहे, मर्यादित साधनांचा पर्याय वापर, मर्यादित साधनांचा पर्याय वापर. पर्याय आपण काय करतोय, मला जायला 4 चाकी आज मिळाली नाही म्हणून मी आज 2 व्हीलर वापरतोय, माझ्याकडे 2 व्हीलर पण नाहीये म्हणून मी सायकल वापरतोय, मला सायकल पण नाही म्हणून मी चालत जातोय, पायी जातोय, बरोबर. मग अशी साधन सामग्री, पण पर्याय काहीतरी आहे माझ्याकडे, बरोबर. मला इथं जायचं होतं पण तिथं मला असं असं साधन मिळालं नाही म्हणून मी वेगळ्या पद्धतीने हे केलं. प्रवासासाठी आहे तसं शिक्षणासाठी पण आहे. मला वाटत होतं इंजिनिअरिंग करायचं पण मला इंजिनिअरिंग करता आलं नाही, मी सायन्सला गेलो असतो पण माझी इच्छा नव्हती आणि मला शक्य झालं नसतं.
घरची आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून मी याच्यातनं केलं. शिक्षणाचंही तसंच आहे, मी इकडं करायचं होतं तिकडं करायचं होतं पण नाही, मी हे केलं. अमर्यादित गरजा, मर्यादित साधनं, मर्यादित साधनांचा पर्याय वापर करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. योग्य वापर केला तर आपण जे शिकलो, आपल्याकडे जे आहे ते आपण जर व्यवस्थित खणखणीत गाणं वाजवून दाखवलं तर निश्चित आपल्याला, आपल्या देशाला, देशाच्या अर्थव्यवस्थेला चोखपणे उत्तर समोरच्याला देता येतं आणि आपली ताकद वाढवता येते. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत बघा, आज आपण जागतिक पातळीवरती खुले आव्हानात सांगू शकतोय, पण ज्यावेळेला आपण शेती क्षेत्र पाहिलं, स्वातंत्र्योत्तर कालखंड पाहिला, ज्यावेळेला आपली स्थिती बिकट होती त्यावेळेला पाहिलं तर तिथून आपल्याला वेळ लागला आणि आता आपण शेती क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे आलो. उद्योग क्षेत्र त्यावेळेला होतं पण कमी प्रमाणात, जसं की आपण टाटांचे असतील, इतर उद्योग समूह असतील, ते त्या काळात सुरू झाले, इस्टॅब्लिश झाले आणि हे सुरू झालेले उद्योग आता आपण पाहतोय की ते चांगल्या स्थितीमध्ये पोहोचले. ब्रिटिश राजवटीपूर्वी काही भागात, आताच बघा उद्योग क्षेत्रात जर पाहिलं तर मोजकेच उद्योगधंदे केंद्रित होते आणि ते केंद्रित होते, विशेष करून काय शिकतो आपण, केंद्रित उद्योग होते म्हणजे एखाद्या विशिष्ट एरियालाच हे उद्योग चालायचे. त्या एरियापासून लोखंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेलं हे कठीण जात होतं, कारण ट्रान्सपोर्टिंग साधन सामुग्री, त्याच्यातून येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात होता. त्यानंतर खाणकाम म्हणजे खाणीचे जे काही उद्योग होते त्या उद्योगालाही सपोर्ट करणं गरजेचं होतं, म्हणून खरं तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण उद्योगावरती भर दिला. शेतीनंतर उद्योग, शेतीला आपण पहिलं प्राधान्य दिलं, त्यामुळेच आपली उपजीविका पूर्ण होऊ शकली. आपण भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी देश म्हणून ओळखला जातो. पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच, म्हणजे जास्तीची गुंतवणूक झाल्यामुळं, नंतर हरित क्रांती झाल्यामुळं, अर्थात काही प्रमाणात आजही आपण पाहतो की आपल्याकडं कांदा आपण एवढा कमी किमतीला येतो की 5 रुपये किलो पण होतो आणि कधी कधी तो 150 रुपये किलो पण होतो. याच्यासाठी योग्य धोरण आणि शेतकऱ्यांचे उत्पादन ही त्या वेळेला होणं अपेक्षित असतं. ते कधी कमी होतं, कधी जास्त होतं, कारण ते निसर्गावर अवलंबून आहे. कारण पाऊस कमी जास्त झाला त्याचा परिणाम होतो, जास्त झाला कमी झाला तरी दोन्हीचे डायरेक्ट इम्पॅक्ट हे ॲग्रिकल्चर सेक्टरवर होतं. तसं उद्योगावरती याचा फारसा परिणाम कुठल्याही घटकाचा होत नाही, कारण हा नाशवंत माल नाही, हा माल टिकाऊ स्वरूपाचा असतो. म्हणजे लोखंड पाऊस जास्त आला आणि कमी आला त्याच्यावर काय परिणाम करणार नाही. त्यामुळं फारसं कामगार या ठिकाणी उद्योग क्षेत्राकडे जे काही त्या त्या काळात कमी जास्त होते ते, मग त्याला जोडून असणारं सुती कापड उद्योग असेल, उच्च प्रादेशिक म्हणजे फरक काय त्या ठिकाणी दिसून यायला लागला उद्योगाच्या अनुषंगाने. राज्यासाठी स्वातंत्र्य असं काही वेळेला काही जमिनी आपण म्हणूया, उद्योगधंदे म्हणूया, वारसा हक्काने मिळालेला आपल्याला दिसतं. आता हे वारसा हक्क कशा पद्धतीने असू शकतील, तर या वारसा हक्काचा अनुभव सुद्धा मग पारंपरिक जर मिळालेला असेल तर त्याचा जास्त फायदा आपल्याला होत नाही. जरी फायदा झाला होत असला तरी तेवढी नॉलेजेबल किंवा कपॅसिटी असणारी पुढची पिढी, वारसा मिळालेला भाग तो तेवढा आनंदाने ते करेलच असं होत नाही. काही कुटुंबांच्या बाबतीत आपण बघतो, एखादा उद्योग समूह जसं आपण चितळे असतील किंवा टाटांच्या संदर्भात असतील, पुढच्या पिढ्या त्या चांगले उद्योग व्यवसाय करत आले. तर भारतात आपण मगाशी जसं पाहिलं तसं मसाल्याच्या पदार्थावरती पहिल्या याच्यामध्ये फोकस दिला होता, तशाच पद्धतीने अत्यंत जास्त मुबलक प्रमाणात असणारा म्हणजे आपल्याकडे चहाची मळे मोठ्या प्रमाणावरती, कॉफीचं उत्पादन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे हे शेतीतली पिकं आहेत, बरोबर आहे. म्हणजेच आपण म्हणूया की चहाची मळे किंवा शेती म्हटलं जातं, हिरवीगार असणारी ती काही त्यावेळेची शेती, ही चहा आसामसारख्या राज्यात आपण पाहतो त्यावेळेला तिथंही आजही चहाच्या मळ्यांची शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि नंतर आता आपण पाहतोय अगदी महाराष्ट्रासारख्या राज्यात देखील साखर कारखानदारी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. म्हणजे शेतीतला माल, शेती उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर असं उत्पादित होऊन ॲग्रिकल्चरला एक सपोर्ट देऊन उद्योग क्षेत्राला मोठी चालना, म्हणजे साखर कारखाना हा मोठा उद्योग आहे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर सुती कापड उद्योग हा देखील मोठा उद्योग आहे. ज्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेतले उद्योग विचारले जातील त्यावेळेला लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग हे वेगळे असतात, मध्यम उद्योग हे वेगळे असतात. साखर उद्योग, कापड उद्योग किंवा सुती कापड उद्योग आपण म्हणूया, हे मोठ्या उद्योगामध्ये येतात. याच्यामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळवून देण्याची क्षमता आहे. लाखो हेक्टर क्षेत्रावरचा कच्चा माल घेतात,
त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टरचं हे उत्पादन जे आहे ते त्याला मागणी चांगल्या पद्धतीने मिळू शकते. मिळालेल्या मागणीवरती चांगल्या पद्धतीला मोबदला आपण म्हणूया किमती मिळू शकतात. म्हणून स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपण पाहतोय शेतीला बूस्ट केलं, त्यानंतर उद्योग क्षेत्राला सपोर्ट दिला. आता शेती उद्योग आपल्या ज्या वेळेला स्ट्रॉंग होत आहे त्यावेळेला शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण 10-5 मिनिटांमध्ये याच्यावर निश्चित भर देणार आहोत की या पुढे जाऊन आपल्या अर्थव्यवस्थेला आपण कुठं चालू. आता इथे मुद्दाम काही पॉईंट्स दिलेले नाहीत कारण तुमच्या सिलेबसच्या अनुषंगाने याच्यात फारसं काही दिलेलं नाही. परंतु हे दोन्ही सेक्टर ज्या वेळेला आपण पाहतो आणि सेवा क्षेत्राकडे जातो, सर्व्हिस सेक्टरकडे जातो, त्यावेळेला आपल्याला चहू बाजूने विचार करण्यासारखी आताची अर्थव्यवस्था ही झालेली आपल्याला दिसते. मग स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेपासून आजपर्यंत ही वेळ का लागली आपल्याला सेवा क्षेत्राकडे यायला, त्याला निश्चित काही कारणं होती. मी मगाशी सुरुवातीलाच अगदी स्पष्ट केलं की आपल्या घरच आपलं लुटून नेलं असेल, घरात काहीही ठेवलेलं नसेल, तर आहे त्या साधन सामग्री म्हणजेच फक्त माणसं आपल्या कुटुंबामध्ये शिल्लक होती, माणसं शिल्लक आहेत, जमीन ओसाड आहे, मालरान आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नंतर शेती उत्पादन करणं, ते शेती उत्पादनातून आपली उपजीविका करणं, उपजीविकेतून आपल्याला कुटुंब सुस्थितीला ठेवणं, ह्या दृष्टीनं प्रयत्न करून करून आपल्याला टप्प्याटप्प्याने आपण उद्योग क्षेत्राकडे आलो. म्हणजे कृषी क्षेत्र हा आपला भारतीय अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. पुन्हा आठवण करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रीय उत्पादनात 1951चा कालखंड जर पाहिला तर आपल्याला 55% जास्त किंवा 55% एवढं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा असणारा हिस्सा हा आपल्याला दिसून येतो. उद्योग क्षेत्र हे जेमतेम आपल्याला 22%च्या आसपास दिसून येतं. त्यानंतर सेवा क्षेत्र हे केवळ 15%च्या आसपास दिसून येतं. सध्या जर आपण ही आकडेवारी पाहिली तर उलट स्थितीकडे चाललेली दिसतीये. उलट स्थितीकडे म्हणजेच शेती क्षेत्र स्ट्रॉंगली आतापर्यंत मी सांगत आलो की ही चांगल्या पद्धतीने आपण शेती क्षेत्राचा विकास करत गेलो, हरित क्रांती वगैरे झाल्या, सुधारित बी बियाणं आलं आणि उद्योग क्षेत्राचा देखील विकास करायला मदत झाली. पण आता आपल्या समोर आलं ते सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रात घडतं काय, छोटं उदाहरण परत घेऊया. शेती क्षेत्रात उत्पादित झालेला टोमॅटो, आता तुम्ही बाजार मार्केटनुसार संपूर्ण देशभर खरं तर आपलं हे लेक्चर सुरू आहे आणि या देशातल्या वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्हा पातळीवरती आपण म्हणूया की वेगवेगळ्या एरियाजमध्ये याची किमती ह्या वेगवेगळ्या असतील. पण आज साधारण आपण एक विचार करूया, एरिया वाईज तुमचा कदाचित फरक असेल, पण मी असं सांगेल की उदाहरणासाठी आपण 20 रुपये किलो पण टोमॅटो कधी कधी असतो, 40 रुपये किलो असतो असंही गृहीत धरूया, 50 रुपये किलोही असतो कधी कधी असं गृहीत धरूया, कधी तो 150 रुपये किलो पण जातो. आत्ता आपण सिंपल विचार करूया की 50 रुपये किलो आहे म्हणजे देशभर कुठल्या तरी राज्यामध्ये कदाचित त्याची किंमत कमी जास्त असेल, पण आपण गृहीत धरलेलं आहे की तो कमीही होते. म्हणजे अगदी 10 रुपये किलो पण पुण्यामध्ये टोमॅटो मिळतो. महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये 10 रुपये किलो सुद्धा टोमॅटो आपल्याला मिळतो. मुंबईमध्ये तो 5 रुपये किलो पण होतो कधी कधी. मग अशा अवस्था होत असताना जी स्थिती असते ते आपल्याला एक आकडेवारी गृहीत धरता येते, पण तरी आपण तात्पुरते कन्सेप्ट समजून घेण्याच्या दृष्टीनं सेवा क्षेत्र आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ॲग्रिकल्चरचा कसा भाग त्याच्यामध्ये येऊ शकतो, उद्योग क्षेत्राचा कसा भाग येऊ शकतो, ते आपण त्याच्यासाठी आपण ह्या गोष्टी गृहीत धरूया. टोमॅटोची किंमत जी आहे ते आपण या ठिकाणी गृहीत धरूया 50 रुपये. तर तुमच्या एरिया वाईज त्याच्या वेगवेगळ्या किमती असतील, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आता ही असणारी किंमत 50 रुपये उद्योग क्षेत्रामध्ये जाईल, त्या टोमॅटो श्वास तयार करेल. श्वास तयार झाल्यानंतर त्याची काही किंमत असेल. टोमॅटो श्वास तुमच्या आजूबाजूला शॉपमध्ये तुम्ही बघून घ्या कधी, त्याची किंमत साधारणपणे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जी तयार होईल त्यावेळेला ती 100 किंवा 150 रुपयापर्यंत जाईल. म्हणजे उद्योग क्षेत्राचा त्याच्यातला सहभाग वाढल्यामुळं, त्याला काहीतरी प्रक्रिया करून घेतल्यामुळं, उद्योगातूनच डायरेक्ट बघा 50 रुपयाचा टोमॅटो घेतला, उद्योग क्षेत्रामध्ये गेला, त्याची किंमत 150 रुपयापर्यंत झाली.
म्हणजे उद्योग क्षेत्राकडे डायरेक्ट 100 रुपये त्याचे होऊ शकतात. म्हणून उद्योग क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे. शेती क्षेत्राचा कच्चा माल म्हणून टोमॅटो मिळाला. उद्योग क्षेत्राकडे पुढे गेलो आपण. उद्योग क्षेत्रातनं तो ज्या वेळेला सेवा क्षेत्रात येतो, जो आता आपण पॉईंट पाहतोय, आणि याच्यात मी ब्लॅक दाखवले कारण सिलेबसला तुमचं डायरेक्ट दिसत नाही, पण या दोन्हीला बूस्ट करणारा जो व्यवसाय आहे तो शेती क्षेत्र आहे. उद्योग क्षेत्राकडे आपण जाऊन शेती क्षेत्राकडे गेलो, शेती क्षेत्राकडून पुन्हा सेवा क्षेत्राकडे आलो. या सेवा क्षेत्रातला म्हणजे उद्योगातून मिळालेला टोमॅटो सॉस हॉटेलमध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याला 200 किंवा 250 रुपये आपल्याला किंमत द्यावी लागते. हॉटेलमध्ये टोमॅटो सॉस तुम्ही छोटे छोटे पॅकेट्स असतील किंवा जेवणाच्या थाळीमध्ये ज्या वेळेला आपण टोमॅटो सॉस घेतो त्यावेळेला आपल्याला की 200 रुपयाच्या वरती 250 रुपयाच्या वरती याची अर्थात त्या क्वालिटीवरती गुणवत्तेवर अवलंबून आहे. म्हणजे 250-300 रुपयापर्यंत तुम्ही चांगल्या 5 स्टार हॉटेल वगैरे गेला तर तुम्हाला याची किंमत 300 रुपयापर्यंत मोजावी लागते. म्हणजे 50 रुपयाचा शेतमाल उद्योग क्षेत्रात 150 रुपये करतो. 150 रुपयाचा उद्योग क्षेत्रातला माल हा सेवा क्षेत्रामध्ये 300 रुपये करतो. म्हणजेच काय, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेला आपण जीडीपी समजून घेणार होतो त्यावेळेला आपल्याला शेतीतनं मिळालेले 50 रुपये मोठे आहेत का उद्योग क्षेत्रात मिळालेले परत वाढलेले आपले 100 रुपये, म्हणजे 50 वरनं 150 रुपये किंमत गेलेली 100 रुपये मोठे आहे का 150 वरनं 300 रुपये सेवा क्षेत्रात गेलो म्हणून आपल्याला ते वरलेले वरचे 150 रुपये मोठे आहे. म्हणजे 50 वर आपण शेतीवर समाधानी झालो असतो, उद्योग क्षेत्रावर आपण 100 रुपयावर समाधानी झालो असतो आणि सेवा क्षेत्रावरती आपण 150 रुपये वाढवतोय. म्हणजे तुम्हाला सेवा क्षेत्र चांगलं समजायला मदत झाली असेल. आता बघूया, मी मगाशी म्हणालो की उलट स्थिती होती. 1951 ला आपला शेती क्षेत्र हा केवळ म्हणण्यापेक्षा तो जास्त होता. 55-60% पर्यंत स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होतं आणि उद्योग क्षेत्राचं जर पाहिलं तर ते 20-22% आसपास होतं आणि शेती क्षेत्र हे जास्त होतं. तसं सेवा क्षेत्र हे 15% पर्यंत होतं. आज आत्ता ही बदललेली स्थिती दिसतीये. 15%च्या आसपास शेती क्षेत्र आहे. म्हणजे शेती क्षेत्रातला राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा हा केवळ 15% पर्यंत त्याच्या आसपास राहील. म्हणजे तुम्ही दरच वर्षीची आकडेवारी पाहिले तर 1-2% कमी जास्त झालेले दिसतील तुम्हाला. आता हे 15% जरी असलं शेती क्षेत्र तर मग उद्योग क्षेत्र किती आहे तर ते 30% पर्यंत वाढलेलं आहे. 15 आणि 30 45% झालं. 55% क्षेत्र हे सेवा क्षेत्राचं आहे. कारण आपण समजून घेतलं टोमॅटो पासून फक्त 50 रुपये आपल्याला मिळत होते, उद्योग क्षेत्रापासून आपल्याला 100 रुपये मिळत होते आणि त्याच टोमॅटोचा सेवा क्षेत्रात आला की 150 रुपये मिळायला लागले. म्हणजे 55% क्षेत्र हे शेती क्षेत्रातला एक कच्चा माल वापरल्यामुळे आपल्याला उत्पन्न चांगलं मिळायला लागलं. सेवेच्या स्वरूपामध्ये उत्पन्न चांगलं मिळतं म्हणून सेवा क्षेत्राचा वाटा हा दिवसेंदिवस वाढलेला आहे. सेवा क्षेत्रात शेती क्षेत्र सोडून अजून कुठली क्षेत्र येतात का तर नक्की येतात. एक शिक्षण क्षेत्र. शिक्षण क्षेत्रातनं येणारा इन्कमच्या अनुषंगाने आपण म्हणूया, तिथे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांच्या अनुषंगाने म्हणा, याच्यात अनेक बाबतीत भर असतो. त्यानंतर बँकिंग क्षेत्राचा विकास प्रचंड वेगाने वाढणार. आपलं बँकिंग क्षेत्र क्षणभरात आपण लाखो रुपये एकमेकाला देतो घेतो व्यवहार करतो. किती प्रचंड मोठा विकास झाला बघा. त्याच्या अनुषंगाने आपल्याला अजून सांगता येईल आरोग्यविषयक सोयी सुविधा. मोठी कोविडची लाट आली त्यावेळेला आपलं काय झालं, पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जी काही लोकसंख्या होती ती सगळी लोकसंख्या आपली मगाशी जे म्हणलं की 15% आता आपलं शेती क्षेत्र आहे राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा तिथं अवलंबून आहे. बॅकबोर्ड आहे आपला, तो पाठीचा कणा आहे. टोमॅटोच तयार नाही झाला तर उद्योग क्षेत्राला काय मिळेल, उद्योग क्षेत्राला जर नाही मिळालं तर सेवा क्षेत्राला काय मिळेल. म्हणून आपली ही एकूण लोकसंख्या जी आहे ती पुन्हा शेतीकडे वळलेली दिसते आपल्याला. आणि शेती कुटुंब म्हणजे कुठेतरी शहरात आलेली लोकसंख्या ही कुठल्या तरी गावातली कुटुंबातलीच असते आणि मग त्याचा आधार घेतला. तुम्हाला थोडंसं कंपॅरिझन आपण करून बघूया. विकसित देशात बघितलं तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला ज्या वेळेला आपण वाटा पाहतो त्यावेळेला विकसित देशामध्ये शेती क्षेत्राचा वाटा जास्तीत जास्त 3% आहे, 2 किंवा 3% आहे. मग ह्याच कोविड-19ची जी लाट आली ती परदेशात लाखो लोक मृत्यू पावली. आपल्या देशातही काही लाख जरी गेले असले तरी त्याच्यापेक्षाही जास्त आपण म्हणूया
कंट्रोल करण्याची क्षमता ही आपल्या भारतात चांगली होती, कारण त्याला शेतकऱ्यांचा आधार मिळाला, कृषी क्षेत्राचा आधार मिळाला. ही उपजीविका करण्यासाठी लोक आपली मायग्रेट म्हणण्यापेक्षा रिमायग्रेट झाली, शहरातून पुन्हा ग्रामीणकडे गेली आणि तिथल्या स्थितीला बदल झालेला दिसतोय. किंवा तिथं येऊन आपली व्यवस्थित प्रकृती घेतली. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते भारतीय अर्थव्यवस्थेत खूप चांगले आहेत. त्यामुळेच विकसित देश असो किंवा इतर देश असो ते आपल्या देशात येतात. आपल्याकडे लोक अनेक पर्यटन स्थळाच्या आकर्षणाच्या दृष्टीने आपल्याकडे येतात. सेवा क्षेत्रात अजून अनेक क्षेत्र आहेत, दळणवळणाची सेवा आहे, ते सुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतीये. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्योत्तर कालखंडात सुरुवातीला ज्या स्थितीत होती त्या स्थितीकडून जाऊन आता आपण सुस्थितीकडे, म्हणून अल्पविकसित म्हणलं होतं सुरुवातीला, आता आपण विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून आहोत. मिश्र अर्थव्यवस्था आहे आपल्या देशाची. ह्या ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने काही शब्द याच्यातले महत्वाचे आहेत. बारकाईने काही पॉईंट्स तुम्ही बारकाईने बघू शकता. ते पॉईंटचे विश्लेषण हे तुम्हाला कुठं ना कुठं लागू पडणार आहे. त्यामुळे बारकाईने अभ्यास करताना, वाचन करताना चिंतन करून बघा. हे उदाहरण आपल्या अर्थव्यवस्थेला, आपल्या कुटुंबाला कुठे लागू पडते. आपण भारतातले एक नागरिक आहोत, आपण विदेशातले एखादे नागरिक आहात. तिथलं आणि इथलं एकूणच FDI म्हणतो आपण, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ती कशी लागू पडू शकते, त्याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो, आणि आपल्या देशातून परदेशात गेला तर आपल्या देशाला कसा फायदा होऊ शकतो, हा निश्चित बदल आहे. हा होऊ शकत नाही की एखादी अर्थव्यवस्था, एखाद्या देशाची स्थिती ही कशा पद्धतीने आहे. संपूर्ण अभ्यास हा एखाद्या कुटुंबाचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या मुलाचा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आपण जेव्हा बघतो, राहणीमान बघतो, त्यावेळेस त्याचा कुटुंब त्याला तेवढंच आधारभूत असतो किंवा त्यातून काही प्रेरणा घेत असतो. कुटुंबाबरोबरच सभोवतालचं वातावरण असतं. आपल्या भारतात नैसर्गिक संपत्ती ही मुबलक प्रमाणात आहे. त्याचबरोबर समुद्रकिनारा आपल्याला 720 किलोमीटर लांबीचा, किंवा महाराष्ट्राच्याच अनुषंगाने बघितलं तर एवढा मोठा प्रचंड किनारपट्टीचा भाग लाभलेला आहे. त्यामुळे आयात निर्यात आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. सेवा क्षेत्रात मी म्हटलं तसं की अनेक घटकांचा समावेश आहे आणि याचा विकास हा वेगाने होत आहे. बँकिंग क्षेत्राचा विकास मी मगाशी सांगितलं तसं प्रचंड वेगाने झालेला आहे. आपल्याला म्हणील त्या क्षणाला 24 तासातले काही सेकंद तेवढे सगळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापरता येतात. आणि भारतीय अर्थव्यवस्था ही स्वातंत्र्योत्तर कालखंडात किंबहुना आतापर्यंत ही अगदी सजग किंवा एक चांगली प्रभावी बनत आहे. जगात भारताचा एक चांगला उच्च दर्जा आपण म्हणूया, विकसित देश म्हणून आपण, खरं तर याला एक अर्थव्यवस्थेत किंवा अर्थशास्त्रात शब्द वापरला जातो, उदयोन्मुख अर्थव्यवस्था. म्हणजे जगात काही प्रचंड वेगाने विकसित करणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत, त्याच्यात भारताचा आपला उल्लेख होतो. आणि भारतीय अर्थव्यवस्था ही एक अग्रगण्य असणारी अर्थव्यवस्था आपण पाहतोय. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवल्यापासून आतापर्यंत काय केलं असे प्रश्न विचारणारे काही लोक असतात. तर अर्थव्यवस्थेकडे पहा, बारकाईने लक्ष द्या, असं त्यांना सांगा, आणि तुम्ही किती स्ट्रॉंगली विकसित करू शकता. मुद्दाम जास्तीचे आकडे फक्त फिरले नाहीत मी, कारण आकडे सांगितले की आपण आकड्यांमध्ये जास्त पडून जातो आणि आपल्या मनावरती कुठेतरी ताण येतो. तर तो ताण घेण्याचं काम नाही आहे. अर्थशास्त्र हे समजून घेण्याचं अर्थशास्त्र. तुम्ही समजून घेतलं, विचार असं तुमच्या मिळतं जुळतं असतं, दैनंदिन व्यवहारात लागू पडणारं अर्थशास्त्र असतं. त्यामुळे आर्थिक बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडे असणे पाहिजे. आणि तुम्ही बार्गेनिंग करता, म्हणजे आपण म्हणतो व्यवहार करताना तो व्यावहारिक ज्ञान तुमच्याकडे असेल तर योग्य किमतीला तुम्हाला चांगला मोबदला मिळतो. त्याचा फायदाही आपल्याला चांगल्या अनुषंगाने होऊ शकतो, असंही आपल्याला म्हणता येईल. याच्याही पेक्षा टॉपिक नंबर 2 असेल, टॉपिक नंबर 3 असेल, टॉपिक 3 असेल, याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी बारकाईने पाहता येतील. टॉपिक 4 तो देखील आपल्याकडे आहे. पुढच्या काही कालखंडामध्ये आपल्याला छानपैकी शिकता येईल. सो आपण या ठिकाणी थांबूया.